ज्या घरी चक्रपाणी आहे अनन्य भक्ती भावे निळा वंदित असे पाय श्रीखंड्या चंदन उगावणी करी दासाचा हा आमच्याकडे पूर्वी लहानपणी ते दोणसा सावजी महाराज यायचे आम्ही लहान होतो 3री 4थीला ते कीर्तन नाटकी कीर्तन असायचं उभे राहायचे मग एक चंदन घासायचा चालू कीर्तनात त्यांना चंदन लावायचं आणि ते गाणं चालायचं दासाचा मी दास श्रीहरी नंदाचा नंदन घासितो नाथा घरी चंदन जाऊ दे कामापुरतं श्रीखंड्या चंदन उगावणी करी धोत्रे गंगा तिरी धुत असे पूजेला बसले की श्रीखंड आणि ते श्रीखंड होऊन चंदन घासायचं आंघोळ झाली की नाथांचं धोत्र धुवून आणायचं कीर्तनाला उभे राहिले म्हणजे गळ्यात टाळ घेऊन द्रौपद धरायचं नाथ प्रवचनाला बसले की चोपदारचा ड्रेस घालून जगाच्या बापानं दरवाजात उभं राहायचं दत्त चोपदारी करीत असत एवढा अधिकार ज्या संत एकनाथ महाराजांचा आहे की ज्यांच्याकडे जगाचा बाप राबला त्यांचे हे शब्द आहे लागनिया पाया अधिकारी संत एकनाथ महाराज नामदेवराव पण ज्यांच्याकडे भगवंत राबला ते तुम्हा आम्हाला लागुण्या पाया जना विनवीत एक तर पहिला प्रश्न अति नम्रता धूर्त लक्षणम लक्षात ठेवा अति नम्रता नवनी निचकी अति दुःखदायी जिमी अंकुश धनु उरग बिलाई हे शब्द लक्षात ठेवा
हे 4 नम्र झाले की समजा पुढचं मेलं. अंकुश, धनुष्य, साप आणि मांजर हे तुलसीजीचे शब्द आहे, पण मी मराठीत सांगितलं तुम्हाला. नवनी निचकी अति दुःखदायी. बस. ते ठेवतो म्हणे मग रामायण पवार बाबा. आताच ठेवायचं होतं, पण वडिलाची तब्येत 110 चालू आहे. आता मी भेटून आलो, पण कानाजवळ जाऊन ढोक बाबा म्हटल्यावर मान हलवली. बंकट स्वामीचे शिष्य. नवनी निचकी अति दुःखदायी, जिमी अंकुश धन उरग बिलाई. शब्द गोड आहेत तुलसीजीचे, फक्त कळत नाही भाषा. विठ्ठलराव कळत नाही, मराठी सांगतो. धनु म्हणजे धनुष्य, अंकुश, उरग म्हणजे साप, आणि बिलाई म्हणजे मांजर. मांजर हे 4 बरं नाना, 4 लक्षात ठेवा. नम्र झाले की समजा धनुष्याला दोरी गुंडाळून ठेवून द्या कोपऱ्यात उभा. धोका नाही, धोका नाही. पण धनुष्य काढला, त्याच्यावर बाण लावला, दोरी ओढली, धनुष्य वाकला, समजायचं ज्याच्यावर जाते बाण ते मरतं. याची नम्रता त्याचा प्राण. पहिला धनुष्य शब्द आहे. धनु ऐकत राहा तुम्ही. माशिवाय कोण सांगते तुम्हाला? उरग, अंकुश, एवढा मोठा हत्ती ना, पण त्याला जर ब्रेक लावायचा असेल तर अंकुशाला उलट व्हावं लागतं. ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. अंकुश तोपर्यंत उलटा धरतोय तो माहूत, पण हत्तीला थांबवायचा की अंकुशाला त्याच्या उलट करावं लागतं. तोपर्यंत त्याचं तोंड वर असते हातात, पण हत्ती थांबवायचा ना, मग उलटा केला अंकुश, त्याला टोचला की हत्ती जाग्यावर थांबतो. अंकुशाची नम्रता. एवढा हत्ती थांबला. नवणी निचकी अति दुःखदायी, जिमी अंकुश धनु उरग. उरग म्हणजे साप. सापानं फणा जर काढला ना, अजिबात घाबरायचं नाही, समजायचं याच्यापासून धोका नाही. फणा काढलेल्या सापाला दंश करता येत नाही पवार बाबा. त्याला तोंड उघडता येत नाही पूर्ण, फक्त जीभ काढतो तो. फणा काढलेला साप दंशा करता तोंड उघडू शकत नाही, फक्त जीभच काढू शकतो. म्हणून फणा काढलेल्या सापापासून धोका नाही. मग धोका कोणत्या सापापासून? ती पद्धत आहे त्याची. त्याला जर दंश करायचा असेल तर फणा टाकतो, बरं का. असं तोंड वर करतं 1, 2, 3 इंच आणि 2 वेळा जीभ काढतो. ते समजायची ही तयारी दंशाची आहे. फणा खाली टाकणे, असं तोंड करणे आणि 2 वेळा जीभ काढणे की समजावं आता हे दंशासाठी तयार झालं. याची नम्रता. पण पुढच्याचा प्रभाव. अंकुश, धनु, उरग आणि बिलाई. बिलाई म्हणजे मांजर. मांजर ते त्यांची ब्रजभाषा असल्यामुळे बिल्ली, हिंदीमध्ये बिल्ली, पण ते म्हणतात बिलाई. जमला आता. विठ्ठल विठ्ठला मांजर. ओंकार भाऊ, सरळ जर जाऊ लागलं तर रोडच्या काठाचे येड्या बाबईतले उंदर सुद्धा हसू हसू गप्पा मारतात. जाऊ दे जाऊ दे, मांजर मांजर सुंब्याला चाललं आहे ना. जे मांजर सुंब्याला सरळ चाललं त्या मांजराला उंदर घाबरत नाही. मग जे मांजर दबा धरून बसतंय, पुढचे पाय पुढं, त्याच्यावर मान टाकतं, वाकडं बघतं आणि कान पाडतं, समजायचं उंदरानं आता आपण मेलं. असे 4 आहे. जिमी अंकुश धन उरग बिलाई. मग अति नम्रता धूर्त लक्षणम. हा जर सिद्धांत आहे
तर ज्यांच्याकडे भगवंतानी काम करावं ते संत लागून या पाया जनावे नवित. मग याचं कारण काय? हे धूर्त लक्षणम नम्रता नव्हे. मग याचे एक 2-3 मुद्दे सांगतो नाना. पहिल्यांदा संत उपदेश करतात. ओंकारराव उपदेशानं काम भागत नाही, रागावतात. रागावून जमत नाही तेव्हा नाईलाजानं पाया पडतात. हे 3 मुद्दे लक्षात घ्या की अभंग सुटलाच आपला, जमला. आता आलो आपण तिथं. पहिल्यांदा उपदेश आहे. संत सदा उपदेश बतावत केस शिस बसेत भय है तू अजहू ममता नहीं छांडत मौतहू आय संदेश दय है आज ही काल चले उठ मूर्ख तेरे सामने ही केते गए है सुंदर क्यों नहीं राम सुमरत या जग में कहू कौन रहे है. जमला आता. संत सदा उपदेश बतावत केस शिस बसेत भय तू अजहू ममता नहीं छांडत मौतहू आय संदेश दय है आज ही काल चले उठ मूर्ख तेरे सामने ही केते गए है सुंदर क्यों नहीं राम सुमरत या जग में कहू कौन रहे. संत सदा उपदेश बतावत. उपदेश, पण उपदेशानं काम होत नाही. मग रागावण्याचा कार्यक्रम येतो. तुमच्या भाषेत सांगतो 2 मिनिटात बरं का सखाराम पाटील. मुलगा 4 दिवस शाळेत आला आणि मग गुरुजी आले. पाटील आहे का घरी? पाटील आहे ना, या ना. तुमचा मुलगा 4 दिवस झाले शाळेत नाही. काय सांगता तुम्ही? 10ला जातं ते 6ला येतं. तुम्हाला वाटतं गेलं शाळेत, मला वाटतं पाड्यात आहे. मग बापानं तपास केला विठ्ठलराव, तेव्हा दुसरे गावातले 4 यांचा मुलगा उसात पत्ते खेळत होते. लक्षात आलं बापाच्या. घरी आणलं. बाळा वारकरी घराणं आपलं, अख्ख्या तालुक्यात वजन आहे. पाटील आले, पाटील आले, पाटील आले. माळकरी 3 पिढ्याचे माळकरी आपण. अरे तुझं वय आता 12 वर्षाचं आहे. आतापासून पत्ते खेळतो. एकुलता एक 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा. माझ्या समोर सगळी विकशील रे, पीठ मागशील बाजरीचं. हे शोभतं का आपल्या परिवाराला कुळाला? खेळू नको माझ्या राजा, पत्ते खेळू नको. हा उपदेश आहे. उपदेश आहे. व्यवस्थित गेलं महिनाभर शाळेत. पुन्हा गुरुजी आले 2 महिन्यांनी. आहे का पाटील घरी? काय 4 दिवस झाले शाळेत नाही. काय सांगता तुम्ही? अहो खरंच नाही. ठीक आहे. आता पाटलांनी पहिला ऊस बघितला सखाराम पाटील. मुलांनी ऊस बदलला होता. आता दुसऱ्या ऊसात पत्ते खेळताना आत्ता बापानं उपदेश केला नाही. शेवरीचं वलं दांडकं घेतलं आणि तिथून पोरग बडवत बडवत 12 वर्षाचं घरी आणलं. कपडे फाटेपर्यंत बदललं. तेवढ्यावर राग आवरला ना डाके नाना. नायलनच्या दोरीनं वाड्यातल्या खांबाला बांधलं. पुन्हा ओलं दांडकं शेवरीचं मारणं सुरू केलं. पाटलीन मध्ये आली. मारता का त्याला? खबरदार मध्ये बोलली तर. हे घाबरू नका, ते आवाज वाढतो म्हणजे रागावणं चालू आहे. खबरदार मध्ये वगैरे अरे ते प्रसंग उभा झाला पाहिजे ना. इकडचे नाही पण तिकडचे गुरुजी जांभळी देता देता मुलांना शिकवत होते. इकडचे गुरुजी नाही, जांभळी आली त्यांना आणि शिकवणं चाललं. कोणता? वीरस्त्रीचा प्रसंग. वीरस्त्री मावळे आणि ते अडवतात परप्रांतीयाचे घोडे. खबरदार टाच मारुणी पुढे चिंधड्या करीन राई राई एवढ्या. हे गुरुजी शिकवत होते पण त्यांना आली जांभळी. खबरदार टाच मारुणी पुढे चिंधड्या करी राई आई एवढ्या. म्हणून ते मारता का त्याला? खबरदार मध्ये पडली तर मुंडकं तोडीन तुझं. जमदागणी झाला पाटील. मारणं सुरू केलं. रडता येईना त्या मुलाला. इतकं मारलं, इतकं मारलं. नाना सांगितलं कार्ट्या कुळात दिवा लावायला राहिला ना तरी चालेल, पण उद्यापासून जर शाळेत गेला नाही पत्ते खेळला, निपुत्रिक झालो तरी त्याला मुंडकच तोडील तुझं. रडता येईना त्या पोराला. 13 वर्षाच्या, पण एक एक शब्द उच्चारत होतं. नुसता दमकाय देतं. बाबा कोयता घ्या, कोयता, मुंडकं तोडा, तरी मी शाळेत नाही जाणार. आता काय करतो बाप? नामदेवराव आता ढसा ढसा रडला बाप.
ज्यानं गुरासारखं बदडलं लेकरू. कचा कचा दोरी कापली सखाराम पाटील. त्या लेकराला 13 वर्षाच्या कवटाळलं आणि बापाला रडू आवरेना. रडू रडू सांगतोय बाप, बाळा जनावराला मारलं नसेल रे कोणी, तेवढं मारलं माझ्या राजा. बापानं प्रेम करावं, लढे पुरवाव का माराव रे लेकराला, खरं सांग. अरे 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरात वाडा आहे, या कुळाचा तू वारसदार आहे. मारावं वाटलं असेल का रे, पण सांगून ऐकलं नाही म्हणून मारलं माझ्या राजा. पण मी तुझा बाप आहे, आता मारणार नाही, पण तुझ्या पाया पडतो, शाळेत जात जा. 3 भूमिका संपल्या माझ्या. पहिल्यांदा बापानं उपदेश केला, उपदेशानं पोर ऐकत नाही, बाप रागावला आणि मारूनही ऐकत नाही, तेव्हा नाईलाजानं पाया पडला. ही भूमिका संताची आहे. पवार महाराज पहिल्यांदा उपदेश करतात, उपदेशानं समाज ऐकत नाही, मग रागावतात आणि रागावूनही ऐकत नाही, तेव्हा नाईलाजानं लागुनिया पाया जनावी नवीत, लागोनिया पाया जनावी नवीत, लागोनिया पाया जनावी नवीत, लागोनिया पाया जनावी नवीत. मुखी बोलात वारंवार, मुखी बोलात वारंवार, तेने तुम्हा सुख होईल अपार, तेने तुम्हा सुख होईल अपार. मुखी बोलात वारंवार, मुखी बोलात वारंवार, तेने तुम्हा सुख होईल अपार, तेने तुम्हा सुख होईल अपार. भूमिका कळल्या ना. पहिल्यांदा उपदेश आहे, नाथाने उपदेश केला. रागावले सुद्धा नाना, शांती ब्रह्म आहे. कोण? एकनाथ महाराज. शांती ब्रह्म आहे, पण नाईलाज झाला तेव्हा रागावले शब्द आहे. सटविन नेला काहीचा नाही, सटविन नेला काहीचा नाही, हे सटविन नेला कैसा नाही, सटविन नेला कैसा नाही. भक्ती विना पशु कशाची वाढला, भक्ती विना पशु कशाची वाढला, भक्ती पशु कशाची वाढला, भक्ती विना पशु कशाची वाढला. सटविन नेला कैसा नाही, नेला कैसा नाही, हे सटविन नेला कैसा नाही, सटविन नेला कैसा नाही. शांती ब्रह्मा एकनाथ महाराज, पण रागावले का नाही. भक्तीविना पशु कशाची वाढला आणि सटविन नेला काहीचा नाही, त्याच्यापेक्षा रागावले. काय माय केली होती, पुढचं पाठ नाही मला, पण तुम्ही समजून घ्या ना, ते रागावणंच आहे. रागा उपदेशानं काम भागत नाही तेव्हा रागावतात, आणि रागावणे समाज ऐकत नाही, मग नाईलाजानं लागून या पाया जना विनवित. अहो पण लागून या पाया जना विनवित, लागून या पाया जना विनवित. 10 वाजून 20 मिनिटं झाली. जना विनवित, जना विनवित, जना कशासाठी. मुखी बोला वारंवार, मुखी बोला वारंवार, मुखी बोला वारंवार, मुखी बोला. लागोनिया पाया जनावी नवीत,
ओंकारसाठी टाळ वाजवा ना. मजा आहे हं? बरं का ओंकार, अनुकूल अनुकूल एक नंबर. लागुनिया पाया जना विनवित, लागुनिया पाया. 1.5 तास झाला पाया लागून जना विन. कशासाठी विनवणी, कशासाठी? उत्तरार्धात उत्तर आहे, मुखी बोला दत्त वारंवार. आता दत्ताचंच का सांगतात याचं कारण आहे सखाराम पाटील. एकनाथ महाराज हे त्या परंपरेतले आहे. त्या परंपरेचा त्या परंपरेतल्या पायिकाला स्वाभिमान आहे. घरी गेल्यावर जमलं तर हा अभंग वाचा. पाठ आहे तुम्हाला? हो म्हणत जाना. होला काय खर्च आहे? जो निर्गुण निराभास, हा बस. सांग पुढचं. पाठ आहे म्हणतात, पुढं माईकच आहे म्हणा. पुढं काय? आपली परंपरा नाथानी सांगितली. जो निर्गुण निराभास, जिथून उद्भव शब्द ब्रह्मास आदि नारायण म्हणते, त्या जो का सर्वासा आद्य गुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रीस उपदेशित अत्रिपाद प्रासादिता वधू दत्तात्रय शिष्य परंपरा सहस्त्र अर्जुन यदु दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी जनार्दन कृपेस्तव जाण समूळ निरसले भवबंधन एका जनार्दनी जाण झाली संपूर्ण परंपरा. वाचून घ्या घरी गेल्यावर. तर पाठ करायचं असते. आता फेटा बांधायला काय लागते? माझे टिपणं पाठ करून चालले आहे कार्यक्रम. कोण? विठ्ठल. आपली परंपरा नामदेव महाराज. जो निर्गुण निराभास, जेथून उद्भव शब्द ब्रह्मास आदि नारायण म्हणते, त्या जो का सर्वासा आद्य गुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रीस उपदेशित अत्रिपाद प्रासादित अवधूत दत्तात्रय. मग दत्तात्रय शिष्य परंपरा. दत्तात्रयाचे 3 शिष्य, सहस्त्र अर्जुन, यदुराजा, जनार्दन स्वामी. ऐकताय ना? दत्तात्रय शिष्य परंपरा, सहस्त्र अर्जुन यदु दुसरा आणि जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी. मग ते पुन्हा 3 जण आहेत. हे रामा जनार्दन, जने जनार्दन, हा एका जनार्दन. जनार्दन कृपेस्तव जाण समूळ निरसले भवबंधन, एका जनार्दनी जाण झाली संपूर्ण परंपरा. म्हणजे एकनाथ महाराज दत्त परंपरेतले पायिक असल्यामुळे स्वाभिमानानं सांगतात, मुखी बोला दत्त वारंवार. महाराज हा सांगा ना. लागून या पाया जना विनवित, मुखी बोला दत्त वारंवार. हे झालं. प्रयोजन मनुदिस्य मंदोपीनं प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. ज्याला 1 रुपयाचे सुटे मोजता येत नाही नाना, त्याला विचारा चालतो का रे ऊस तोडायला? हाजरी सांगा, हाजरी. आधी हाजरी विचारत आणि मग कोयता उचलत. म्हणजे फलाशिवाय प्रवृत्ती नाही असा जर नियम आहे. आणि तुम्ही 1.5 तास झाला मुखी बोला दत्त, मुखी बोला दत्त. उद्यापासून आम्ही करतो सुरू दत्त 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 दत्त. पण त्याचा फायदा काय? तेने सुका मुका पद्धतशीर म्हणा. तेने तुम्हा सुका होईला पार. तेने सुका तेने तुम्हा होईला पार. तेने तुम्हा होईला पार. तेने तुम्हा होईला पार.
म्हणतो ना, दत्त दत्त दत्त, पण फायदा काय? फायदा तेने तुम्हा सुख होईल अपार, अपार सुख होईल. म्हणून दत्त दया सागर आठवावा. इथपर्यंत आलो आपण. बरोबर करू ओंकारराव. एकदा हात वर करा. शूटिंग वाले एवढे हात घ्या, असं ते मागचे घ्या, हात दुखायच्या आधी घ्या. तेव्हा बाबाने हात वर केले तिकडचे घ्या. एका तालात डाके नाना. भाषणाच्या टाळ्या नाही. झालं तुमच्या मनासारखं आता, भाषणाच्या नाही. जगाराम पाटील हो म्हणत जा. विठोबा रखुमाई जय जय रखुमाई. एक समरे, एक थांबा, एक तुतारी थांबा, एक तुतारी थांबवा. हे कमळाबाईचं होऊ द्या पहिले, मग सांगतो. जय हो. ठोबा रखुमाई, 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 स्वामी महाराज माऊली महाराज अवधूत चिंतन म्हणा चाल. सांगत जा ना. लागोनिया पाया जनाबीन बेता, लागोनिया पाया जनाबीन बेता, लागोनिया पाया जनाबीन बेता, लागोनिया पाया जनाबीन बेता, लागोनिया पाया जना लागोनिया पाया लागोनिया पाया जनबे नबे तो लागोनिया लागोनिया पाया जनबे नबे तो मुक्ति गाता वाला पाया मुक्ति बोला दे वाला पाया मुक्ति बोला दत्त वारो तेने तुम्हा सुख होईल रामा, तेने तुम्हा सुख होईल रामा, मुक्ती बोला वारो वारो, मुक्ती बोला वारो वारो, मुक्ती बोला वरुण तेने तुम्हा सुख होईल अपार, तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दया सागर आठवावा, आठवावा
उद्यापासून आम्ही दत्त 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 वारंवार बडू. फायदा काय? त्याने तुम्हा सुख होईल अपार. मग आता काय सुखी नाही का आम्ही? सुख आहे पण मर्यादित आहे. दत्त नामानं अपार इथे शब्द आहे. त्या सुखाला पारावार नाही हे सुख इथे. प्रपंचातल्या सुखाला मर्यादा आहे सखाराम पाटील. सारखं टिकून नाही राहत डाके नाना. साखरवाडीचे पाटील पाटलांना अनुभव आहे सगळं. तारुण्यामध्ये पती पत्नी जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. तुम्ही का हसता? अनुभव घेतला म्हणून. पवार बाबा एखाद्या दिवशी जर एकमेकाकडे पाहिलं तर असे पाहतात दोघाचे लाल डोळे 7 जन्माचं वैर असल्यासारखं. दोघाच्या मध्ये जर तिसरं थांबलं तर मधलं पेटल एवढी रागीट दृष्टी असते रे बाबा. बरं का विठ्ठलराव?
नामदेव हो, तारुण्यामध्ये लग्न झालं म्हणजे 2 वर्ष पती बोलतो पत्नी ऐकते, नंतरचे 2 वर्ष पत्नी बोलतील पती ऐकतो, तिथून पुढचे सगळे वर्षे दोघंही बोलतात, अख्खं गाव ऐकतं. असं उतरत 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 जाणारं सुख प्रपंचात आहे. याच्यात उलट आहे, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे. माझा राम नामे खूपच आवडी, सुख घडोघडी घडी वाढो लागे. हे परमार्थातलं सुख आहे. अरे सिनेमातलं किती चांगलं गाणं निघू द्या, 6 महिन्यात वर्षात नामदेव त्याचा कंटाळा येतो. कंटाळले सगळे. अशिक्षित आजी बरं का ओंकारराव, सुशिक्षित नातवावर रागावते. ए गोविंद्या, पागल झाला का डोक्यात फरक झाला? उठला सुटला झिंग झिंग झिंगा झिंग झिंग झिंगा झिंग. अरे दुसरं म्हणणं कंटाळले का नाही लोक? 6 महिन्यात वर्षात काय डोक्यावर घेतलं होतं, पार पागल झाले होते सगळे. वरात तेच झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट. आता सगळे वैतागले. 6 महिन्यात वर्षात त्याचा कंटाळा येतो. आता माझे वारकरी बसले बरं का पवार बाबा, 750 वर्ष झाले राजा. रोज आमचा वारकरी गळ्यात विना घेतो आणि रूप पाहता लोचनी 750 वर्षापासून. अरे तरी आनंद वाढत चालला पण कमी नाही. तेने तुम्हा सुख होईल अपार, तुम्हा सुख होईल अपार, तुम्हा सुख होईल अपार, तुम्हा सुख होईल अपार. आठवा तुम्हा सुख होईल अपार. ज्या सुखाला मर्यादा नाही असं अमर्याद सुख तुम्हाला होईल. मग काय करा? दत्तदया सागर आठवावा. दया सागर शब्द आहे दत्ताच्या बाबतीमध्ये. दया सागर का? काही काही दयेचे ओढे आहे, काही दयेच्या नद्या आहे आणि दत्त प्रभू दयेचा समुद्र आहे. हे 3 शब्द लक्षात घ्या. ओढा, नदी आणि सागर. ओढ्यात पाणी असतं डाके नाना, पण अर्ध्या तासापुरतं. अरे पट्टीच्या पोहणाऱ्याला ओढा जाऊ देत नाही. पलीकडे पूर्वीचे शेतकरी पेरणी करून आले, 2 म्हातारे शेतकरी बसले, ओढा वाहत होता. म्हणले का रे पलीकडे जायचं कसं? म्हणलं काय 2-4 महिने टिकते का रे? 15-20 मिनिटं पाणी टिकल, मग जाऊ. मग आतापर्यंत चिलीम झाली असती ना, अजून 20 मिनिट आहे होईल ना चिलीम. त्यांचं सांगतोय बोलतो. मग एकानं चिलीम काढली. नाना हे नीट आहे का बरं का? चिलीम काढली, त्यातला खडा काढला. नामदेव काडी खोली चिलमीत, फुंकर घातली, चिलीम स्वच्छ पुसली, नंतर खडा पुसला, खडा चिलमीत टाकला, मग तंबाखू भरला, उलट्या अंगठ्यानं तंबाखू दाबला, उलट्या अंगठ्यानं. आणि खाली त्याला कापड गुंडाळायचा असतो नाना, त्याला शापी म्हणतात. शापी ती भिजवायची असते. भिजून थोडी वलसर करून डबल गुंडाळायची. का? जोरात ओढल्यानंतर तंबाखू घशात येऊ नये, धूर फिल्टर होऊन पोटात जावा, हा ओढणाऱ्याचा उद्देश. आणि डबल का गुंडाळतात? डबल फिल्टर. टीव्हीला नंतर निघालं हे, नाही तर खरा डबल फिल्टर चिलीमवाल्याचा आहे तो. डबल. अरे हा म्हणला शापी भिजून आण, शापी. ते गेलं ओढ्यात. सखाराम पाटील
न भिजवता आलं. लेका शापी भिजून आण म्हणलं. कुठं भिजू? वड्यात. थेंब नाही म्हणला. कोणता वडा? यांना जाऊ देत नव्हता पलीकडे, त्याच्या शापी भिजवायला पाणी नाही. तशी काहीची दया 9 ते 11 समजा वड्यासारखी. जय विठ्ठल झाला की दया संपली. काय? काहीची दया नदीसारखी असते. नदीमध्ये चढ उतार आहे. वर्षाकाळी सरिता चढू लागे, शरदकाळू रेगेन सरिता ओटू लागे. पावसाच्या दिवसात नदीचं पाणी वाढतं, पावसाळा संपला म्हणजे कमी होतं, उतरतं. तशी काहीची दया श्रावण महिन्यात वाढते. शपथ खोटं नाही. श्रावण महिन्यामध्ये गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. महादेव म्हणतो मग 11 महिने रजेवर जाता का रे? लेका तोंड दाखवा नाही. मग श्रावणातली दया पहा तुम्ही. गावोगावच्या कोंबड्या सुरक्षित आहे. दया. कोंबडी फिरायला निघली ना सखाराम पाटील, मुलाबाळासह 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं मागं, छाती काढून चालती कोंबडी. पुढं पाहते, मागं पाहते. मेरा भारत महान. 1 महिना श्रावण संपला. वंकारराव कोंबडी एकटी उकिरड्यावर. तुला विचारा, कोंबडी काय? लेकरं कुठं आहे? चांगले महाराज झाले, कळत नाही का तुम्हाला? काय श्रावण संपला ना, मग लेकरं संपली. तुम्ही माझा नंबर लागतो ना गणपती उठले म्हणजे. अरे ही दया नदीसारखी श्रावणात वर जाते, भाद्रपदात खाली येते. ती वड्यासारखी दया, ही नदीसारखी दया. पण सागराकडे कधी जा, दिवसा जा, रात्री जा, उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा, दुष्काळात जा, सुकाळात जा, तरी समुद्र पूर्ण पाण्यानं भरलेला, तसं दत्त प्रभू पूर्ण दयेनं भरलेला. म्हणून सागराची उपमा. दत्त दया सागर आठवावा, तेने तुम्हा सुख होईला पार, तेने तुम्हा सुख होईला पार, तेने तुम्हा सुख होईला पार. दत्त दया सागर आठवावा, दत्त दया सागर आठवावा. ठीक आहे महाराज, उद्यापासून झालं दत्त दत्त दत्त. पण प्रपंचाचं काय? अरे कोण म्हणतंय तुम्हाला? असं कोणत्या संतानं सांगितलं? आजचं कीर्तन संपल्यावर घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकरं विहिरीत टाका, लंगोट्या लावा, जा हिमालयात. अरे उलट सांगितलं, सुखे करावा संसार, न सांडावे कोणी वार. सुखे करावा संसार, सांडावे कोणी वार. सुखे